कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला उमेदवारी मिळाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयश्री मारणेला उमेदवारी दिली गेली आहे। कोथरूडमधून प्रभाग क्रमांक 10 ब मधून जयश्री मारणे घड्याळ या निवडणूक चिन्हावरती लढतील। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जयश्री मारणे यांना एबी फॉर्मचं वाटपही करण्यात आलंय। कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणेला आता उमेदवारी दिली आहे। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। बालाजी, कस्तुरी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने पुण्याच्या गुन्हेगारीवरती पोलिसांवरती वचक करताना रागवलेले पाहायला मिळत आहेत। मात्र त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आता कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिलेली आहे। अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 10 ब मधून ही जी आहे ती उमेदवारी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे। त्यामुळे इतर वेळी कायदा सुव्यवस्थेवर बोलणारे अजित पवार राजकारणात मात्र सर्व गुन्हे माफ असतात अशा पद्धतीने गुन्हेगाराच्याच घरातील व्यक्तींना तिकीट देताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता त्यांच्यावर मोठी टीका सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र गुन्हेगारी स्वरूपातील लोकांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुन्हेगारीचे उदात्तीकरण करते का काय असंच वाटतंय। मात्र आता ही निवडणूक जी होती त्या निवडणुकीत जयश्री मारणे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत। बरं, यांनी अर्ज दाखल केलाय का? अर्ज दाखल आज शेवटचा दिवस आहे। आज दुपारपर्यंत त्यांचा अर्ज दाखल करण्यात येईल। एबी फॉर्म मिळाला नसल्याने उमेदवारी निश्चित नसल्याने तो अर्ज दाखल करण्यात आलेला नव्हता। यापूर्वी सुद्धा जयश्री मारणे यांनी अजित पवारांची भेट उमेदवारीसाठी घेतली होती। इच्छुकाच्या वेळेस मुलाखती दिल्या होत्या। त्यामुळे आज जे अजित पवार बसून फायनल करतात त्यामध्ये गजा मारणेची पत्नी जी आहे त्या जयश्री मारणे ज्या पूर्वी मनसेकडून नगरसेवक होत्या त्या यावर्षी मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। बरं, आता एका गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देणं म्हणजे अतिशय धक्कादायक आहे। पण या संदर्भात विरोधकांकडून काही टीकास्त्र किंवा कोणी आक्षेप घेतलाय का या उमेदवारीवर? आता जे आहे ते आताच त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता याबद्दल प्रतिक्रिया येतील। मात्र सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी सुद्धा पाहायला मिळते। कारण पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणे याची दहशत सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्याच कुटुंबात जे आहे ते जयश्री मारणे ही त्यांची पत्नी आहे। एक वेळेस अजित पवार पार्थ पवार जे आहे ते गजा मारण्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी पार्थ पवारांना म्हटलं होतं की मी घरी जाऊन त्याला जाब विचारतो आणि आता तेच अजित पवार जर जयश्री मारणे यांना तिकीट देत असतील तर मग अजित पवारांची नेमकी भूमिका गुन्हेगारी स्वरूपाची काय, गुन्हेगारी बद्दल काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र ज्या उमेदवारी पाहायला मिळतात त्या मात्र अशाच पद्धतीने आपल्याला दिसत आहे। नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।